मी जेव्हा कल्याणमध्ये चाललो होतो, ज्या दिवशी आपल्या ते अभिषेक घोसाळकरला गोळी मारून ठार मारलं गेलं, त्या दिवशी राजन विचारे साहेब आणि मी गाडीत होतो आणि आम्ही तेच होर्डिंग्स बघत होतो जिथे जिथे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या. एक पण असा व्यक्ती नव्हता त्या होर्डिंगवर जो सामान्य चांगला नागरिक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल. प्रत्येक जण एक तर कॉन्ट्रॅक्टर किंवा गुंड, कॉन्ट्रॅक्टर नव्हतं गुंड, ही गुंडांची फौज त्यांनी त्यांच्या मंत्रालयात रील बनवण्यासाठी सोडलेली आहे आणि हेनाच आता पोलिसांना सलाम करायला लावत आहे. दुर्दैव या महाराष्ट्राचं हेच आहे की एका नीच निर्लज्ज अशा व्यक्तींनी जेव्हा आपला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला, कुठेही पुढे मागे बघितलं नाही, कुठेही पुढे मागे लाज वाटली नाही की सगळं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या पहिल्या विधानसभेच्या तिकिटापासून मंत्रिपदापर्यंत, मग ते MSRDCचं खातं असो, युडीचं खातं असो, युडीचं खातं तुम्ही आज माहिती काढून घ्या. कोणी गुगल करायचं तर गुगल करा आता मी बोलत असताना. पण कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी नगर विकासाचं खातं दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं नाहीये. जेवढा मोकळा हात आपण त्यांना दिला होता कधीही कोणी दिलं नाही. विचारा तुम्ही, सगळ्या फाईल अडवल्या जातात, सही करायच्या आधी 100 वेळा विचारलं जातं. उद्धव साहेबांनी कधी लक्ष पण दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय जरा ती व्यक्ती काम करत आहे. कधी उद्धव साहेबांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा अनेक लोक त्यांना सांगायचे की हे मिंदे काहीतरी करत आहेत, तुमच्या पाठीच्या मागे काहीतरी करत आहेत, लक्ष ठेवा, उद्धव साहेब उलट त्यांच्यावर चिडायचे की ज्या माणसावर मी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवीन. पण दुर्दैव ह्या माणसाचं एवढंच आहे, या आपल्या राज्याचं एवढंच आहे की आपल्यामध्ये अशी पण काही लोक होती की हा विश्वासघात हा त्यांनी ठरवून केला आणि एवढा घाणेरडा विश्वासघात केला, एवढा घाणेरड्या प्रकाराला जाऊन केला की आपण कधीतरी विश्वासही नाही ठेवू शकत की अशी व्यक्ती ही अशी आपल्या आसपास असू शकते. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात की उद्योगामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक पण नवा उद्योग हे आणू शकले नाही आहेत. आणलाय नवीन? कधी ऐकलं तुम्ही उद्योग आलेला? ऐकलं एक तरी नवा उद्योग आलेला? कोणी नाही ऐकलं. एक ना नवी रोजगाराची संधी मिळते, एक नवीन नोकरी उपलब्ध होत नाहीये, नोकर भरतीमध्ये घोळ झालेला आहे. पण वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आपलं डायमंड बोर्ड्स असेल, अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पळून लावल्या. जसे लपून छपून स्वतः गुजरातला, सुरतला पळाले, तसंच सगळ्या गोष्टी त्यांना थँक्यू बोलायला इथून एक एक गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहेत. मला माहीत नाही हे ठाण्यात किती दिवस असतात, पण माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर ह्यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हलवतात की काय. आज मला आठवतं अनेकदा मी इथे जेव्हा यायचो भूमिपूजनांसाठी असेल, उद्घाटनांसाठी असेल, तेव्हा आपण सगळे सोबत असायचे आणि आज पण तुम्ही खंबीरपणे सोबत आहात. हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवण्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री पटलेली आहे. कारण जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता, जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, जो पूर्ण आपल्या MMR रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास तर होत नाही. जी आपण जुनी केलेली कामं आहेत त्याच्यावरच स्वतःचे मोठे फोटो, मोठे होर्डिंग करतात, कटआउट लावतात, ॲडव्हर्टाईजवर खर्च केला जातो. पण आज विकासाच्या नावाखाली तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतं, त्यांच्या बिल्डर मित्राचं होतं, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचं होतं, त्यांच्या गुंडांचं होतं. पण सामान्य नागरिकास त्रस्त आहे. छोट्या छोट्या दुकानदारांना सतवलं जातं. कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोझर चालवलं जातं. कधी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोझर घुसवला जातोय. दुकानांकडून 5,000 10,000 रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे. पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे, GSTचा असेल, विकासासाठी असेल, ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत. जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात. शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना, कारण मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळं. सगळे हवालदिल झालेले आहेत, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. सगळे म्हणत आहेत आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली. ह्या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये, ना मदत म्हणून ना कर्जमुक्ती म्हणून. आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात, कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात काय सोन्याचा चमचा आहे, चांदीचा चमचा आहे, प्लॅटिनमचा चमचा आहे, अजून काय काय माहीत नाही. पण ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती, त्याचा जन्म आत्ता झालेला आहे, मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, अनेक वर्ष तुम्ही पण त्यांना पाहिलं, बरोबर आहे. कधीपासून शेती करायला लागले हो? बंगला कधी झाला? दुसरा बंगला कधी बनतोय?
पण मूळ गोष्ट मला सांगा, त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात, त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटीने वाढलेली आहे. आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी, की नक्की कुठचं पीक असे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे. रस्ता नाही असून शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे, पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात. 2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये. हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले. म्हणजे तुम्ही विचार करा, जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात. आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात. काय शेत असेल, कसलं शेत असेल यांचं? मडवी साहेब काय लावत असतील, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला. आत्ता आपले केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरांवर लावली तर 300 युनिटपर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल. खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील. ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पिकवतात हे, की अशी भरभराटी होते? नाही जाऊ देतं, ते मला माहिती नाही, पण त्याचं सरबत करून आपण त्यांना प्यायला लावायचं. बरोबर. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपल्याला अजून पुढचे 3 कार्यक्रम आहेत, शाखा भेटी आहेत. तुम्ही डोळ्या देखत बघत आहात की महाराष्ट्र कसं आपल्या मागे चाललेला आहे. आज जे काही मागत असतात, हे काही अमावस्या पौर्णिमेला जे काही पीक लावतात किंवा दिल्लीला जाऊन लोटांगण घालतात, हे कधीही महाराष्ट्रासाठी करत नाही, ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. ज्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःला ईडीमधून वाचवण्यासाठी, स्वतःला IT मधून वाचवण्यासाठी, ज्या माणसाने त्यांना सगळं काही दिलं, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात. सगळ्यात कठीण काळात, म्हणजे तुम्ही आठवा तो काळ जसा होता, आमच्यासाठी तो एवढा कठीण काळ होता. उद्धव साहेबांवर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, जास्ती ते हलू शकत नव्हते, आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन, त्या गोष्टीचं कारण दाखवून यांनी 40 गद्दारांना फोडलं आणि सुरतेला लोटांगण घातलं, गुजरातच्या समोर लोटांगण घातलं, दिल्लीसमोर लोटांगण घातलं. काय वाटत असेल उद्धव साहेबांना, की ज्या व्यक्तीने सगळं काही उद्धव साहेबांकडून घेतलं, त्यांनी आता पक्ष पण घेण्याचा प्रयत्न केला, चोरण्याचा प्रयत्न केला, की जो पक्ष वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष आहे. गेल्या 50 वर्षात आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी देखील माझ्या आजोबांसोबत सगळीकडे फिरून काम केलेलं, आपले पक्ष घडवलेला आहे, शाखा बनवलेल्या आहेत. त्याच व्यक्तीकडून तुम्ही घेता आणि त्यांनाच तुम्ही शिकवायला जाता. वाटत काय असेल त्यांना? आज तुम्ही हा विचार केला पाहिजे. आणि त्या व्यक्तीचं जर हे व्यक्ती होऊ शकत नाही, हे गद्दार होऊ शकत नाही, हे अलिबाबा होऊ शकत नाही, तर तुमचे आमचे काय होणार? आज ठाणे देखील हे विकून टाकतील गुजरातला, दिल्लीसमोर लोटांगण घालतील. पण आपल्याला आता विचार करायचा आहे की येणारी निवडणूक ही किती महत्त्वाची ठरणार आहे. ही निवडणूक काही नुसतं स्थानिक आमदारासाठी नाही आहे, ही निवडणूक नुसतं 40 गद्दारांसाठी नाही आहे. ही निवडणूक, ही गद्दारी जी काही झाली ती संपवण्यासाठी नाही, पण ही निवडणूक एका बाजूला देश संपवणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी रक्षण करणारे लोक आहोत, आपल्या संविधानाचं रक्षण करणारे लोक आहोत. ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. 2022 मध्ये भाजपाने शिवसेना तोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 पक्ष फोडतायत, 1 परिवार फोडलं. पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का? आपण हा विचार करा. ना शेतकरी खुश, ना उद्योगपती आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात येतात. त्यांनी मध्ये तरी काहीतरी, मी 2-4 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली, वेदांत फॉक्सकॉन गेल्यानंतर, एअरबस टाटा गेल्यानंतर, मग त्यांनी एक मोठं आर्थिक काही सल्लागारांचं काउन्सिल बनवलेलं आहे, इकॉनॉमिक काउन्सिल. गंमत अशी झाली की जानेवारीच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये काय ते व्हायब्रंट गुजरात ते घेतलं. 26 लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी गुजरातमध्ये घेतली. आनंद आहे, मी अभिनंदन करतो. पण त्यात गंमत अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत, इथे त्यांनी 1 रुपयाची गुंतवणूक नाही केली, गुजरातमध्ये 70,000 कोटी देऊन आलेले. मग कोण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे? मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय नक्की काम आहे, काय कर्तव्य आहे, काय कार्य आहे, काय कर्तृत्व आहे, हे आज उत्तर देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे 3 पक्ष फोडल्यानंतर, 1 परिवार फोडल्यानंतर आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे, आपल्या महाविकास आघाडीसोबत उभा आहे. अनेकदा मी पाहिलेले रस्त्यात लोक थांबवतात, स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको, उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच 1 नंबरवर आहोत. आणि ह्याचं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो,
जर आज एका तरी सर्वेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती, लाज दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती. 2 वर्ष झाले मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याचं ह्यांनी हिंमत दाखवली नाही. महानगरपालिका काय, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची. कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल, कदाचित थोडा वेळ लागेल, पण मी जे चॅलेंज परत ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे. त्यांच्या मतदारसंघातून देत आहे, ते त्या पुढे जाणार मी त्यांच्या मतदारसंघात. चला, हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील, आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे. मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही. मला पद नकोय, मला काही नकोय. मी लढतोय तर माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे. आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत. ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेरडे शिवीगाळ केलेली आहे, त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे. असेही काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत. उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. राम राज्य आणणारं हिंदुत्व, आणि त्या राम राज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला, त्या महिलेचं जातपात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही. हे आपलं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय, ही लढाई आहे, ही फार महत्त्वाची, ही मोठी लढाई आहे. ही देशहिताची लढाई आहे, ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे, ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही? तुम्ही मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देणार की नाही? तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचं असेल तर मोकळ्या हाताने दोन्ही हात वरती करून द्या. आणि हे आशीर्वाद देत असताना आजूबाजूला पहा. ही जी ताकद आहे ना, या ताकदीला कोणी आडवं जाऊ शकत नाही. जो आडवा जाईल त्याला तुम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.